खून प्रकरणातील आरोपीला करमाळा पोलीस ठाण्यानं 12 तासात जेरबंद केलं. दरम्यान दिनांक 7/6/2025 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मौजे अर्जुननगर तालुका करमाळा इथं राजेंद्र गोपीनाथ गाडगे यांच्या शेतात सामायिक बांधावरील झाड जेसीबीच्या साह्यानं तोडण्याचं काम सुरू होतं. तिथं तात्याबा बाबुराव रोकडे आणि नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे याला यातील फिर्यादी सतीश भुजंग रोकडे यांचे वडील भुजंग सावळा रोकडे वय वर्ष 65 राहणार अर्जुननगर तालुका करमाळा यांनी झाडाच्या फांद्या चारीमध्ये टाकू नका असं सांगितलं असता या कारणावरून सामायिक बांधाच्या वादाचा राग मनात धरून तात्याबा बाबुराव रोकडे आणि नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे यांनी भुजंग सावळा रोकडे यांना लाथाबुक्क्यानं मारहाण करून तसंच खिशातील चाकूनं भुजंग सावळा रोकडे यांच्या छातीच्या डाव्या बाजूला भुसकून खून केल्याबाबतची माहिती अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस पथकासह भेट देऊन यातील आरोपींना तात्काळ जेरबंद केलं. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमाळा उपविभागीय करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनी पोपट टिळेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास शेनगरे, पोलीस हवालदार विलास भराटे, नाईक नवरे, लोहार, उबाळे, चौधरी, पवार, ठेंगल, रामगोडे, घोडके, जगताप येवले, रविराज गुटकळ, मिलिंद दहीहंडे, अमोल रंदिलियानी यांनी केली आहे.